नमस्कार मंडळी. शिंदेचं राजकीय प्रभाव संपणार असे अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. पण ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार हे वाक्य परवलीचं झालेलं आहे, त्याप्रमाणे शिंदे राजकारणात संपणार हे वाक्यसुद्धा परवलीचं झालेलं आहे. दोन्ही नेत्यांची राजकीय अडचण ज्या ज्या पक्षांना आहे, ते काही काळानंतर या दोन वाक्यांचा संदर्भ देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात धमाका होणार हे सातत्याने सांगत असतात. आता एकनाथ शिंदे यांच्या हातातनं पक्ष जाणार, चिन्ह जाणार. सर्वोच्च न्यायालयातली सुनावणी अंतिम टप्प्यात आहे आणि ती 2 दिवसांच्या सुनावणीत पार पडेल. या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाला एकतर एकनाथ शिंदे यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष गोठवणं भागच पडेल. एकतर हा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंकडे पुन्हा देण्यात येईल किंवा ते गोठवलं जाईल. अर्थात असा जर निर्णय आला तर शिंदेच्या हातातनं आमदार जातील, खासदार जातील, नगरसेवक सुद्धा जातील. एकनाथ शिंदेसमोर कुठलाच पर्याय नसेल असंही सांगितलं जातंय. मग जे लोक धनुष्यबाणावर आमदार, खासदार आणि कालपरवा नगरसेवक झालेले आहेत, ते सुद्धा आपोआप ठाकरेंकडे जातील का, की त्यांचं पद बरखास्त होईल? त्यांच्यासमोर नेमका काय पर्याय असेल? शिंदेंच्या विरोधात निर्णय गेला तर त्यांच्याकडे कुठले पर्याय असतील, समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. दरम्यान तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया ती सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपासून. आजपासून पक्ष कोणाचा या निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात अंतिम सुनावणी होणार होती. खरं तर आज या केसचा क्रमांक 37 असल्यानं आज ही केस बोर्डावर येईल का, ही सुनावणी पुढे जाणार असं सुद्धा बोललं जात होतं. आणि त्याच पद्धतीने ही सुनावणी पुढे गेली असून शुक्रवारी या संदर्भाची सुनावणी पार पडणार आहे. खरं तर एकनाथ शिंदेंचे वकील सातत्याने तारीख पुढे ढकलण्याच्याच मार्गावर असल्यानं या प्रकरणाची जेव्हा केव्हा सुनावणी होईल ती एकनाथ शिंदेंच्या विरोधातच होईल असं बोललं जातं. अर्थात या गोष्टीला आधार केस पुढे ढकलण्याच्या शिंदेंच्या वकिलांची स्ट्रॅटेजी असल्यानं मिळत राहतो. तरीसुद्धा आज उद्या म्हणत अंतिम सुनावणी पार पडली तर नेमका काय निर्णय येऊ शकतो याचे अंदाज लावले जात आहेत. आणि त्यातला प्रमुख अंदाज म्हणजे सर्वोच्च न्यायालय शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवू शकतं आणि शिंदेंच्या पक्षाला नवं नाव आणि नवीन चिन्ह घेण्याची सूचना करू शकतं. किंवा धनुष्यबाण आणि शिवसेना या दोन्ही गोष्टी ठाकरेंना परत केल्या जाऊ शकतात. आता या दोन्हीपैकी कोणताही निर्णय आला तरी तो शिंदेंसाठी अडचणीचंच निर्माण करणार आहे असे अनेक तज्ज्ञांचा अंदाज आहे. पण दोन्हीपैकी कोणता निर्णय आला तर काय होऊ शकतं हे आपण समजून घेऊया. तर पहिला निर्णय म्हणजे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर काय होईल? निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना फक्त संसदीय बहुमताच्या जोरावर पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव देण्याचा निर्णय हा चुकीचा होता असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं तर शिंदेंकडनं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह जाऊ शकतं. आता असं झालं तर पहिला प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे गेल्या 2 ते 2.5 वर्षात शिंदेंच्या शिवसेनेतनं धनुष्यबाणावरती निवडून आलेले खासदार, आमदार आणि आत्ता निवडून आलेले नगरसेवक यांचे पद धोक्यात येईल का? तर याबाबत घटनातज्ज्ञ नाही असं उत्तर देतात. त्याचं कारण म्हणजे हा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही. आजपासून पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात आलं तर याचा अर्थ मागच्या निवडणुकांमध्ये धनुष्यबाण या चिन्हावर आणि पक्षाच्या नावावर आलेले सदस्य कायम राहतील. मित्रांनो, उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीबद्दल आणि चालींबद्दल आपण पूर्ण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राच्या विरोधी राजकारणातील एक केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांचा अलीकडील राजकीय प्रवास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महाविकास आघाडीमधील धोरणात्मक बदलांनी व्यापलेला आहे. उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र विधान परिषदेचा आमदार म्हणून असलेला कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपला आहे. 12 मे रोजी झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतः पुन्हा निवडणूक न लढवण्याचा एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्याऐवजी पक्षाने अंगादास दानवे यांना उमेदवारी दिली. विधान परिषदेतून त्यांनी घेतलेली माघार ही पक्षातील तरुण नेतृत्वाला वाव देण्यासाठी आणि स्वतःला पूर्णवेळ संघटनात्मक कामासाठी झोकून देण्यासाठी घेतलेला निर्णय मानला जातो. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसला. भाजप-प्रणीत महायुतीने या निवडणुकीत बहुमत मिळवलं, ज्यामुळे मुंबई महानगरपालिकेवरील शिवसेनेची 3 दशकांची सत्ता संपुष्टात आली. या निवडणुकीनंतर ठाकरेंनी निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे आरोप केले. त्याला लोकशाहीची हत्या म्हटले होते. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत काही प्रमाणात तणाव निर्माण झाला होता, कारण काँग्रेसने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती. तरीही उद्धव ठाकरे आजही राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चे आणि आंदोलनांचे नेतृत्व करत महाविकास आघाडीचे अस्तित्व टिकवून ठेवत आहेत.
राजकीय कारकिर्दीचा विचार करता उद्धव ठाकरेंनी 2003 ते 2013 या काळात शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम केले. 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून सर्व जबाबदारी स्वीकारली. 2019 मध्ये त्यांनी भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आणि महाराष्ट्राचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्याने उद्धव ठाकरे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने आणि मशाल या चिन्हाने आपला पक्ष चालवत आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांचे पूर्ण लक्ष आपला मुलगा आदित्य ठाकरेंकडे नेतृत्वाची सूत्र सोपवण्यावर आणि पक्षाची नवीन फळी तयार करण्यावर भर आहे. विधान परिषदेतून निवृत्त होण्याचा त्यांचा निर्णय याच प्रक्रियेचा एक भाग मानला जातो, जेणेकरून ते आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संपूर्ण राज्यात फिरून जनमत गोळा करू शकतील. उद्धव ठाकरे यांनी मे 2026 मध्ये विधान परिषदेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, जो आदित्य ठाकरेंकडे नेतृत्व सोपवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग मानला जातो. एप्रिल 2026 मध्ये आदित्य ठाकरेंना शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. आदित्य ठाकरे सध्या राज्यभर दौरे करून पक्षाची नवी आणि तरुण फळी तयार करण्यावर भर देत आहेत. ग्रामीण भागात जनसंवाद यात्रा आणि विविध रॅलींच्या माध्यमातून ते पक्ष कार्यकर्त्यांची थेट संपर्क साधत आहेत. पक्षातील महत्त्वाच्या नियुक्त्यांमध्ये आदित्य ठाकरेंचा प्रभाव वाढला आहे. त्यांनी संजय राऊत यांच्याऐवजी अंबादास दानवे यांसारख्या राज्यस्तरीय नेत्यांना बळ देण्याचे धोरण स्वीकारले आहे, जेणेकरून पक्ष जमिनी स्तरावर अधिक मजबूत होईल. जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवरील शिवसेनेची दीर्घकाळ चाललेली सत्ता संपुष्टात आली. भाजप महायुतीने 227 पैकी 89हून अधिक जागा जिंकून बहुमत मिळवले. या निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागा जिंकल्या. आदित्य ठाकरेंनी या प्रचाराचे नेतृत्व केले होते, परंतु सत्ता राखण्यात त्यांना यश आले नाही. या निवडणुकीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. त्यांनी वचननामा नावाचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यात 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी आणि इतर नागरी सुविधांचे आश्वासन होते. सध्याचे नेतृत्व 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाची फेरबांधणी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. मे 2026 मध्ये राज्य सरकारच्या धोरणांविरोधात उद्धव ठाकरेंनी मोठ्या मोर्चांचे आयोजन केले आहे, ज्याद्वारे ते महाविकास आघाडीचा ताकद टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पुनर्बांधणी प्रक्रियेत पक्षात काही अंतर्गत नाराजी असल्याचेही बोलले जात आहे. मात्र आदित्य ठाकरे सध्या पक्षाचे मुख्य भविष्य म्हणून पाहिले जात आहेत. याबाबत तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.